हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे। तर खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींचे मेसेज आले की ताई तुम्ही डेली व्हिडिओ का अपलोड करत नाही। तर त्याचं कारण मी नंतर सांगणारच आहे। आणि अशा पण खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की विठ्ठल रुक्मिणी दाखवा, टिळक दाखवा, टिळकाचे तोरण दाखवा। तर त्यासाठी आज मी हा टिळकाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। कॅमेरामध्ये तेवढं दिसत नाही, पण रिअल तर खूपच सुंदर दिसत आहे। तर यापासून तोरण कसं बनवायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि तुम्ही हे टिळक ड्रेसला लावायला सुद्धा बनवू शकता, किंवा स्वेटरवर वगैरे सुद्धा तुम्ही लावू शकता। खूप सुंदर दिसते आणि विणायला पण तितका सोपा आहे। तर लवकरच मी याच्यापासून तोरण कसं विणायचं हे शिकवणार आहे। त्या अगोदर आपण हे टिळक कसा विणायचा हे पाहणार आहोत। तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे डेली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे टिळक कसा बनवायचा हे पाहूयात। तर त्यासाठी इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे, ब्लॅक कलर आणि येलो कलर। आणि टिळक बनवण्यासाठी मी 13 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता। आणि आपल्याला एक कात्री लागणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ब्लॅक कलरनी मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 1 2 3 3 साखळ्या म्हणजे हा आपला पहिला खांबा असणार आहे। आणि याच मॅजिक रिंग मध्ये आपल्याला टोटल 15 खांब विणून घ्यायचे आहेत। 3 तर मॅजिक रिंग मध्ये मी टोटल 15 खांब विणून घेते। तर 15 खांब विणल्यानंतर आपल्याला ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आहे। आणि जो आपला 3 साखळ्याचा हा पहिला खांबा होता, या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे। आणि हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर व्हिडिओमध्ये ब्लॅक कलर व्यवस्थित दिसत नाही, तर माझ्या आवाजाकडे लक्ष ठेवा। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा येलो कलर कुठेही एका चेनवर आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे। आणि अटॅच केल्यानंतर काय करायचं, 2 साखळ्या घ्यायच्या। आता इथे आपल्याला हाफ डबल क्रोशा विणायचे आहेत। तर काय करायचं, जे आपण 15 खांब विणलेले आहेत, तर पहिल्या 7 खांबावर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 2-2 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत। म्हणजे टोटल 14 हाफ डबल क्रोशे आपल्याला विणून घ्यायचे आहेत पहिल्या 7 खांबावर। एक 2 3 4 5 6 आणि हे 7 7 खांबावर 2-2 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत। तर इथे मी हाफ डबल क्रोशे करून घेते। तर इथे पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 7 खांबावर मी 2-2 हाफ डबल क्रोशे विणलेले आहेत, म्हणजे 14 हाफ डबल क्रोशे आपल्याला झालेले आहेत। आता हे 8व्या खांबावर काय करायचं आहे, 8व्या खांबावर आपल्याला ट्रिपल क्रोशा विणायचा आहे। म्हणजे 2 वेळेस सुईवर वेढा घ्यायचा आणि हे 8व्या खांबातून घ्यायचा। नंतर 2चा 1 2चा 1 आणि 2चा 1 असं 3दा करायचं, म्हणजे हा ट्रिपल क्रोशा झाला। तर आपल्याला इथे 3 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत।
या पद्धतीने 1 2 आणि 3. तर इथे जे आपलं हा टिळा आहे, ह्या टिळ्याचा ह्या साईडचा भाग आपण तयार करत चाललेलो आहोत. तर आता उरलेले 7 खांब आहेत. ह्या 7 खांबावर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकी 2-2 हाफ डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर इथे मी पहिल्या 7 खांबावर 2-2 हाफ डबल क्रोशे घातलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो पहिला खांब आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे आणि परत 2 साकळ्या घ्यायच्या. 2 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आता परत आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक खांबावर 1-1 हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. कुठेही कमी जास्त न करता या पद्धतीने प्रत्येक खांबावर आपल्याला 1-1 हाफ डबल क्रोशा विणत जायचा आहे ह्या टोकापर्यंत. हा जो तिसरा ट्रिपल क्रोशा आहे इथपर्यंत आपल्याला 1-1 खांब विणायचा आहे. तर आता इथे मधल्या खांबावर आल्यावर काय करायचं आहे, मी हा 1 हाफ डबल क्रोशा घातलेला आहे. हाफ डबल क्रोशा घातल्यानंतर तिथेच एक आपल्याला काय करायचं आहे, डबल क्रोशा घालायचा आहे आणि परत 1 हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. या पद्धतीने परत इथपर्यंत आपल्याला पूर्ण खांबावर खांब घालायचे आहेत हाफ डबल क्रोशा. इथपर्यंत मी कंप्लीट करून घेते. तर इथे मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत ह्या पहिल्या खांबातून स्लिप स्टिच करायचं आहे आणि आता आपल्याला सिंगल क्रोशाची लाईन विणायची आहे. त्यासाठी परत इथे मी 2 साकळ्या घेतल्या. आता काय करायचं आहे, ह्या एका खांबावर 1 सिंगल क्रोशा, या 2 साकळ्याचा 1 खांब म्हणजे 1 सिंगल क्रोशा झाला. आता दुसऱ्या खांबावर 2 सिंगल क्रोशा घालू. 1 2. आता ही पूर्ण लाईन आपल्याला अशीच बनवायची आहे. 1 सिंगल क्रोशा 2 सिंगल क्रोशा 1 2 1 2 परत 1 परत 2. सेम आपल्याला इथपर्यंत करायचं आहे ह्या मधल्या दुसऱ्या खांबापर्यंत. तर मी इतकं कंप्लीट करून घेते. आता परत ह्या टोकावर आल्यानंतर काय करायचं आहे, इथे मी 1 हाफ डबल क्रोशा घातलेला आहे. ह्या खांबामध्ये 1 हाफ डबल क्रोशा, 1 डबल क्रोशा आणि परत 1 हाफ डबल क्रोशा. आता परत पुढच्या खांबापासून काय करायचं आहे, 1 सिंगल क्रोशा 2 सिंगल क्रोशा 2 सिंगल क्रोशा परत 1 सिंगल क्रोशा परत 2 सिंगल क्रोशा, असं आपल्याला कंटिन्यू इथपर्यंत करायचं आहे. तर एवढं मी कंप्लीट करून घेते. तर इथे मी ही सुद्धा लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपली शेवटची लाईन चालू आहे. स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आणि शेवटच्या लाईनसाठी इथे मी 2 साकळे घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला प्रत्येक खांबावर 1-1 खांब घालायचा आहे. अर्धा खांब म्हणजे हाफ डबल क्रोशा इथे या दुसऱ्या खांबावर येईपर्यंत ह्या मधल्या, तर इथपर्यंत आपल्याला हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर 1-1 आपल्याला हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. तर इथपर्यंत मी घालून घेते. नंतर आपल्याला हे टिळ्याचं टोक बनवायचं आहे इथे मध्ये आल्यावर. तर एवढे मी हाफ डबल क्रोशे कंप्लीट करून घेते. तर इथे मिडल मध्ये आल्यावर काय करायचं आहे, आपल्याला सेम 1 हाफ डबल क्रोशे विणायचा आहे. त्याच्यानंतर 1 डबल क्रोशे विणायचा आहे आणि डबल क्रोशे विणल्यानंतर 1 2 3 4 4 साकळ्या विणायच्या आहेत.
आता ही पहिली साखळी स्किप करायची आणि ह्या दुसऱ्या साखळीवर आपल्याला सिंगल क्रोशे विणायचं, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या साखळीवर. म्हणजे टोटल आपले 4 सिंगल क्रोशे तयार होतील. हे 3 सिंगल क्रोशे आणि हे पहिल्या साखळीचा एक 4 सिंगल क्रोशे आपले तयार झालेले आहेत. आता जो हा आपण इथे जे आपण डबल क्रोशा घेतला होता तिथेच आपल्याला काय करायचं आहे, एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि स्लिप स्टिच केल्यानंतर परत आपल्याला तिथेच एक हाफ डबल क्रोशा विणायचा आहे या पद्धतीने. हे आपलं टोक तयार झालेलं आहे. आता परत हे प्रत्येक खांबावर एक एक हाफ डबल क्रोशा आपल्याला विणत जायचं आहे. जसं आपण या साइडने विणत आलेलो आहोत तसंच या साइडने सुद्धा आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक हाफ डबल क्रोशा विणायचा आहे या पद्धतीने. तर इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेते इथपर्यंत. तर इथे पाहू शकता पूर्ण मी हाफ डबल क्रोशाने कंप्लीट करून घेतलेला आहे. आता हा जो पहिला खांब आहे 2 साखळ्याचा, इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचा आहे आणि हा जो एक्स्ट्राचा धागा आहे हा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हा धागा आपण हायर करून घेऊयात. तर इथे पाहू शकता सुंदर असा आपला टिळा तयार झालेला आहे. तर हे दोन्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.